नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोरोनाच्या संदर्भातली. कोरोनाचा समूह संसर्ग झालाय का यावरून आता राज्य सरकारमधल्या मंत्र्यांमध्येच मतभेद असल्याचं समोर येत आहे. मुंबई आणि परिसरात समूह संसर्ग झाल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. मुंबईत 15 ते 20% समूह संसर्ग झालेला आहे असं वाटतंय, असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. पण आरोग्यमंत्री म्हणतात की राज्यात समूह संसर्ग झालेला नाहीये. त्यामुळे राज्यातल्या मंत्र्यांची, त्याही एकाच पक्षाच्या 2 मंत्र्यांची ही वेगवेगळी वक्तव्य कोरोनाच्या समूह संसर्गाच्या संदर्भातली आलेली आहे. त्यामुळे सरकार या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय स्पष्टीकरण देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मुंबईतला समूह संसर्ग झालेला आहे का हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मैम, जिस आपने बताया कि नॉर्थ मुंबई में और एमएमआर रीजन में जो लगातार आंकड़े बढ़ रहे हैं, तो कहने की ये तो नहीं हो रहा कि कम्युनिटी स्प्रेड या जो कम्युनिटी स्प्रेड हो रहा है वो फैलता जा रहा है, ये रीज़न हो सकता है? मैक्सिमम जो इन्फेक्शन है या जो केसेस है उनकी कोई ना कोई ट्रैवल हिस्ट्री रह चुकी है. वो मुंबई से, पूना से या फिर कहीं से इन्फेक्टेड एरिया से वो ट्रैवल कर रहे हैं. और 80 to 85% आर फ्रॉम एसेंशियल सर्विस, जो भी पॉजिटिव केसेस है. और 15-20% ऐसा भी है जो नॉर्मल अपने काम से बाहर निकल रहे, दुकानों में जा रहे हैं, मेडिकल स्टोर्स में जा रहे हैं या कहीं और हॉस्पिटल उनके अदर वेरियस रीज़न के लिए विजिट करें, तो उनमें से ही है. तो 15-20% येस कम्युनिटी स्प्रेड भी अभी लग रहा है. और उसी को मद्देनजर रखते हुए ये डिसाइडेड दैट वी कीप सिटीज एट लीस्ट. तेव्हा आदिती तटकरे काय म्हणतात आपण ऐकलं. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईच्या काही भागामध्ये 15 ते 20% हा समूह संसर्ग झालेला आहे. कोरोनाचा हा जो फैलाव आहे तो सातत्याने वाढतोय. आपण बघतोय की राज्यामध्ये आता दिवसाला 5,000पेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. आणि गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला हा प्रश्न विचारला जात होता की मुंबईत समूह संसर्ग झालेला आहे का, कम्युनिटी ट्रान्समिशन आपण ज्याला ट्रान्समिशन आपण म्हणतो. आणि या समूह संसर्गावरून आता सरकारमधल्याच 2 मंत्र्यांची वेगवेगळी विधानं समोर आलेली आहेत. आरोग्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रात कुठलाही समूह संसर्ग झालेला नाहीये. पण आदिती तटकरे यांनी मात्र सांगितलं की मुंबईमध्ये हा समूह संसर्ग होतोय, त्याचं प्रमाण कमी असलं तरी. गिरीश महाजन आता आपल्या सोबत आहेत. गिरीशजी, काय नेमकं म्हणायचं? समूह संसर्ग झालेला आहे हे कुठेतरी दाबलं जातंय किंवा ते सांगितलं जात नाही किंवा तो झालाच नाहीये, नेमका अर्थ काय घ्यायचा? नाही, खरं समूह संसर्गाच्या काही गाईडलाईन्स आहेत, आयसीएमआरच्या काही गाईडलाईन आहेत आणि शासनाने तो डिक्लेअर करायचा असतो. आता इथे मंत्र्यांमध्येच कुठे समन्वय नाहीये, कोणामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. सुरुवातीपासूनच आपण बघतोय इथे स्वॅब घेतले जात नाही व्यवस्थित, घेतले तर ते त्या ठिकाणी लपवले जात आहेत. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या त्या ठिकाणी लपवली जाते. म्हणजे कुठेही कोऑर्डिनेशन, एकवाक्यता या शासनामध्ये नाही. एक मंत्री म्हणतायत की त्या ठिकाणी समूह संसर्ग आहे, दुसरे म्हणतात तसं नाहीये. खरं म्हणजे हे शासनाने डिक्लेअर केलं पाहिजे, याचे काही गाईडलाईन आहेत. पण मंत्री म्हणतात आता नक्की एवढं आहे तेवढे. आपण दररोज बघतो की आता 5,000च्या वर सगळ्या रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, लागण झालेल्या आहे कोरोनाच्या पेशंटची, रुग्णांची. म्हणून मला असं वाटतं की यांच्यामध्ये तरी एकवाक्यता असली पाहिजे. त्यांच्यामध्ये अजिबात कोऑर्डिनेशन नाहीये, अधिकाऱ्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये नाहीये, मंत्र्यांमध्ये, सगळे सचिवांमध्ये किंवा खालच्या ज्या काम करणारी, प्रत्यक्षात काम करणारे लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. आणि म्हणून मला वाटतं सगळं हे चाललेलं आहे. आता एवढ्या मोठ्या आपण दोघांना समोर जातो आहोत, एवढ्या मोठ्या संकटाला समोर जातो आहोत आणि याच्यामध्ये तुमच्यामध्ये एकवाक्यता नसेल तर कसं होईल? नक्कीच. आणि म्हणून मला वाटतं कोणी काही बोलतंय, कोणी काही सांगतंय. मला वाटतं थोडंसं गांभीर्य विषयाचं लक्षात घेऊन शासनाने लक्ष घालून. पण इथे खरं सांगतो मी, म्हणजे इतका गोंधळ, सावळा गोंधळ तर कधीच बघितला नसेल आणि अपेक्षितही नव्हता. काहीच नाही. इथे मंत्रालय पण बंद सारखंच आहे. ठीक आहे, म्हणजे मंत्रिमंडळामध्ये कोऑर्डिनेशन नाहीये, कठीणच चाललेलं आहे. म्हणून खरं मंत्र्यांमध्ये एक वाक्यता नाहीये आणि कुठेतरी संभ्रमाचं सुद्धा त्याच्यातून वातावरण निर्माण होतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा मुंबई आणि परिसरामध्ये समूह संसर्ग झालेला आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. कारण जेव्हा समूह संसर्ग झालाय असं डिक्लेअर होतं किंवा सांगितलं जातं
किंवा समूह संसर्ग होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचा संसर्ग समाजात वाढलेला आहे हे स्पष्ट झालेलं असतं आणि आपण एका पुढच्या स्टेजला गेलेलो आहोत हे सुद्धा सर्वसामान्यांना लक्षात येऊ शकतं. पण अजून तरी सरकारनं अधिकृतरित्या कुठल्याही प्रकारे मुंबई किंवा परिसरात समूह संसर्ग झालेला आहे हे आजवर जाहीर केलेलं नव्हतं. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि त्याचबरोबर सरकारमधल्या मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी हे वक्तव्य केलं की समूह संसर्ग जो आहे तो मुंबई आणि परिसरात या झालेला आहे. त्यामुळे कुठंतरी जेव्हा आरोग्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्रामध्ये समूह संसर्ग झालेला नाही आहे तेव्हा सरकारमधल्याच 2 मंत्र्यांमधला हा परस्पर विरोधी दावा जो आहे तो निश्चितपणे एका चर्चेला तोंड फोडतोय आणि मुंबईकरांच्या दृष्टीनं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मंत्री काय म्हणाले हे नंतर, पण त्याच्या आधी मुंबईकरांच्या दृष्टीनं ही बाब खूप महत्त्वाची आहे की खरंच मुंबईत समूह संसर्ग झालाय किंवा नाही. कारण जर समूह संसर्ग झालेला असेल तर स्वाभाविकपणे त्याचं गांभीर्य जे आहे ते अधिक वाढलेलं असेल. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, नेमकं काय म्हणायचं? कुठलाही मुद्दा घ्या त्याच्यावरून आता वेगवेगळे मतप्रवाह, वेगवेगळे दिशेनं बोलणारे नेते आणि वेगवेगळे दावे दिसत आहेत. विवेक, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? बोला. हा, कुठल्याही मुद्द्यावरून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती आहे. आता पुन्हा याच्या समूह संसर्गाचं एक भर पडली आहे. विलास, खरं तर गेल्या काही दिवसांपासून 3 पक्षांची 3 तोंड या सरकारमध्ये आहेत की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण अनेक पॉलिसी डिसिजन्स असतील किंवा अनेक गोष्टी आहेत की ज्यात सरकार काय निर्णय करतंय आणि तशी अंमलबजावणी कशी करतंय याच्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. आणि हा समूह संसर्गाचा विषय तर खूपच नाजूक आणि लोकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जर समूह संसर्ग होत असेल अशी जर गोष्ट झाली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली तर त्याचे वेगळे परिणाम होतील, लोकांमध्ये मोठी भीती पसरेल. आदिती तटकरे या जरी 15 ते 20% समूह संसर्ग होतो असं म्हणत असले तरीही राजेश टोपे जे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी मात्र अशी कुठलीही गोष्ट होत नाहीये हे स्पष्ट केलेलं आहे. पण 2 मंत्र्यांमध्ये जर अशा पद्धतीचे मतभेद असतील तर त्यामध्ये लोकांचा मोठा गोंधळ निर्माण होईल, लोकांमध्ये पॅनिक निर्माण होईल आणि खरं तर आता अनलॉक 2 या स्थितीमध्ये आपण आहोत. त्यातही काही बंधनं लादली जात आहेत. जर समूह संसर्ग झाला असं लोकांना वाटलं किंवा त्यांच्यापर्यंत अशी माहिती कळाली तर त्यात पुन्हा एकदा आरोग्याचा प्रश्न आहेच आहे, पण लोकांनी रोजगारासाठी कामासाठी नेमकं काय करायचंय असा देखील लोकांना प्रश्न पडलेला आहे. कारण 3 महिने 3.5 महिने लोक घरी बसले, त्यानंतर कामं करायला बाहेर पडायला लागली तेव्हा सरकारची बंधनं आलेली आहेत. आणि जर समूह संसर्गाचा विषय असेल, विशेषतः MMR मध्ये लोकसंख्येची घनता मोठी आहे, इथं समूह संसर्ग जर झाला तर त्याचा मोठे परिणाम होतील आरोग्याच्या दृष्टीने, लोकांच्या आयुष्याच्या दृष्टीने देखील गंभीर परिणाम होतील. त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांनी खरं तर या बाबतीत खूप काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत आणि योग्य तीच माहिती लोकांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा अफवांचं पीक पसरून लोकांमध्ये गैरसमज आणि गोंधळ खरं आहे आणि हे सगळं टाळायला हवं निश्चितपणे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. संजय लीला भन्साळी यांची आता या प्रकरणी चौकशी होणार असल्याचं कळतंय. भन्साळींना मुंबई पोलीस चौकशीसाठी बोलवणार आहेत अशी सुद्धा माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्यानं काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केलेली होती. पण सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या नंतर अनेक प्रश्नांचं एक मोहोळ उठलेलं होतं आणि त्यात जे काही दिग्दर्शक निर्माते आहेत त्यांच्यातला वाद किंवा त्यांच्या काहीतरी बेबनाव झाला आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याने आत्महत्या केली असा आरोप सुद्धा बॉलिवूडमधल्या काही लोकांनी केला आणि त्याच्यानंतर या सगळ्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे. पोलीस या सगळ्याचा तपास करतायत आणि आज मात्र जेव्हा पोलिसांनी ही माहिती दिली सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला की सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आता या बड्या नावांची चौकशी होऊ शकते आणि निश्चितपणे त्यांच्या भोवती सुद्धा काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं संजय लीला भन्साळींसारख्या दिग्दर्शकांकडून घेतली जाऊ शकतात असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा स्वाभाविकपणे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला एक वेगळं आणि गंभीर वळण लागलंय. दरम्यान या सगळ्या संदर्भात बॉलिवूडमध्ये सध्या प्रचंड मंथन सुरू आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत.
काही वेळापूर्वीच आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून शेखर सुमन यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते काय म्हणाले ऐकूया. शेखर जी, आपने पत्रकार परिषद लेके बहुत गंभीर आरोप किए थे. आज संजय लीला भंसाली की इस बारे में इंक्वायरी हो रही है, क्या क्या कहना चाहेंगे? नहीं, मुझे तो इस बात की जानकारी नहीं थी, अभी ही मिली है कि उन्हें बुलाया गया है. मेरे ख्याल से जहां जो भी उनसे जुड़े रहे हों, एक व्यवहारिक तौर पे, व्यावसायिक तौर पे जो भी उनसे जुड़े रहे हों, मेरे ख्याल से उन लोगों से इसलिए बात की जा रही है ताकि कहीं से कुछ सुराग मिल जाए जिससे सच्चाई का पर्दाफाश हो सके. तो उसमें कोई हैरानी वाली बात नहीं है. पुलिस उन सब लोगों से बात करती है जिसके साथ ये गुजरता है, उसके इर्द गिर्द के तमाम लोग जो उसके साथ रह चुके हैं, बात कर चुके हैं, काम कर चुके हैं, उनसे बात करती है. तो मेरे ख्याल से इसलिए उन्हें बुलाया गया होगा. हाँ, शेखर जी, आप कंगना राणावत हो, शेखर कपूर हो, आप लोगों ने बहुत गंभीर स्टेटमेंट किया था ये फिल्म इंडस्ट्री के बारे में. उसका आधार भी लिया जा रहा है कि सुशांत सिंह को डिप्रेशन किस बारे में आया था, ग्रुपिज्म का वो शिकार बार बार हो रहा था क्या? जी, अब देखिए, ये तो सिर्फ एक गैसवर्क है, सिर्फ स्पेकुलेशन है, अटकलबाजी है कि ऐसा हो सकता है. वजहें बहुत सारी हो सकती हैं. वजह उसकी खुद की अपनी भी हो सकती है कि शायद वो सिर्फ अपनी डिप्रेशन को संभाल नहीं पाया और उस वजह से आत्महत्या कर ली. लेकिन जो सुराग, जो तथ्य, जो आधार, जो एविडेंसेस बाहर, जो फैक्ट्स निकल के आ रहे हैं, उसको देख के ऐसा लगता है कि शायद कुछ और भी हो सकता है. शायद ये प्लेन एंड सिंपल सुइसाइड नहीं. इसीलिए तो मैंने जस्टिस और सुशांत फोरम सीबीआई इंक्वायरी की मांग की है कि उससे जो ये तथ्य बाहर उभर के आए हैं उनको मद्देनजर रखते हुए सही निष्कर्ष पे पहुंचा जाए. तो ये चाहे ग्रुपिज्म और गैंगिज्म की वजह से उनको डिप्रेशन आया या शायद हो सकता है कोई इमोशनल रीजन रहा हो, फाइनेंशियल रीजन रहा हो, उनकी अपनी और कोई वजह रही हो, यही तो इंक्वायरी का विषय है कि उस तथ्य तक उस सच्चाई तक पहुंचे कि क्यों उन्हें ये सब हुआ है. लेकिन ये सच है कि जैसा बताया जा रहा है और जैसा मैं जान सका हूं कि उनकी इमेज को थोड़ा नहीं बल्कि काफी खराब करने की कोशिश की जा रही थी. सोशली उनको बताया जा रहा था कि वो बाइपोलर हैं और क्लिनिकल डिप्रेशन के शिकार हैं, वो ड्रग एडिक्ट हैं, वो वगैरह वगैरह तमाम चीजें जो जितनी बुरी चीजें होती हैं वो लगाया गया था. तो इस वजह से आदमी परेशान तो हो सकता है, लेकिन मुझे नहीं अंदाजा है कि आदमी इतना परेशान हो जाएगा कि अपनी जान ले लेगा. और लेगा भी तो कम से कम इतना जिम्मेवार तो होगा कि एक सुसाइड नोट तो लिख के जाएगा जहां वो बाकी अपने इर्द गिर्द के लोगों को बरी करता हुआ ये कहेगा कि उन लोगों को साथ कोई दुर्व्यवहार मेरे जाने के बाद ना हो, ये सब निर्दोष है, मैं अपनी मर्जी से जान दे रहा हूँ. इतना तो वो करते हैं. शेखर जी, आप सुशांत के परिवार से भी मिले, उनका क्या कहना है इसके बारे में? जी, अब मेरे ख्याल से माहौल ऐसा था नहीं जहां हम लोग बातचीत करने गए थे. मैं तो सिर्फ गम में शरीक होने गया था और मैं उनके पिताजी से मिला. हमारे बीच कोई बात नहीं, हम साथ सिर्फ बैठे रहे 5 से 10 मिनट तक, सिर्फ बैठे रहे. मेरी मंशा भी वही थी, बैठने की, कुछ बोलने की. और मैं नहीं चाहता कुछ भी पूछना, क्योंकि अल्फाजों का ऐसे माहौल में कोई मतलब नहीं होता. अल्फाज बिल्कुल आप ऐसा समझिए कि हर कोई आता कुछ न कुछ बोल के चला जाता. आप उन जख्मों को कुरेदने से अच्छा है कि आप शांत होकर बैठेंगे. कभी कभी चुप्पी भी बहुत कुछ बोल देती है. मैं तो सिर्फ ये कहने गया था कि मैं उनके गम में शरीक हूँ. मैं भी इस ट्रेजेडी से गुजर चुका हूँ, मुझे मालूम है बेटे को होने का गम क्या होता है. और उनकी 2 बहनें थी और बस हम बैठे और हमने श्रद्धांजलि प्रकट की और हम वापस चले आए. मुझे कुछ बोलना मुनासिब नहीं लगा. शेखर जी, आप इतने सालों से इंडस्ट्री में रहे हैं, जो अभी बार बार मुद्दा सामने आ रहा है ग्रुपिज्म का, उसके बारे में आप क्या बोलना चाहेंगे? नहीं, बिल्कुल नेपोटिज्म से ज्यादा ग्रुपिज्म है. बल्कि नेपोटिज्म से तो मुझे कोई आपत्ति भी नहीं है, क्योंकि वो एक बहुत छोटे लेवल पे भाई को, बाप बेटे को काम दे देता है. ग्रुपिज्म तब होता है जब कुछ लोग मिलके पूरी इंडस्ट्री को अपने कब्जे में कर लेते हैं और फिर वही लोग काम कर सकते हैं जो वो चाहते हैं. वही लोग निकाले जाते हैं जो ये चाहते हैं, जो उनके खिलाफ जाता है, जो उनकी बात नहीं मानता है, या जो उनके काम का नहीं रह जाता है, उनको दरकिनार कर दिया जाता है. तो ये ग्रुपिज्म अभी बहुत सशक्त हो गया है. पहले भी ये था और लोगों को रोकने की भरपूर कोशिश की गई होगी. मैं ऐसा समझता हूं, लोगों से फिल्में छीनी गई हैं, मुझे मालूम है ऐसा हुआ है. लेकिन अब बहुत ज्यादा कट थ्रोट कॉम्पिटिशन जिसको कहते हैं वो हो गया है. और बिल्कुल
तेव्हा आपण बघितलं की बॉलिवूडमधले अनेक मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. याच दरम्यान सुशांत सिंग राजपूतबद्दल अनेक शिष्टमंडळं गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटल्याचं सांगण्यात येत आहे. आणि या सगळ्याबद्दल आता जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीच्या दरम्यानच ही बातमी सुद्धा समोर आलेली आहे. सुशांत सिंग राजपूतबद्दल अनेक शिष्टमंडळं भेटल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलेलं आहे. आणि एक मोठा खुलासा सुद्धा केलाय. व्यावसायिक दुश्मनीचा अनेकांनी दावा केलेला आहे असं सुद्धा गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. गृहमंत्री सुशांत सिंग राजपूतच्या या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाचं विधान ते करतायत आणि त्यांनी सांगितलंय की अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर बैठका घेऊन चौकशीचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या काही दिवसात अनेक लोक भेटले आणि त्यांनी दावा केला की हे शत्रुत्वाच्या कारणातून झालेलं आहे आणि याची चौकशी केली जावी. दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगना राणावतनं प्रतिक्रिया दिली होती, तीही ऐकूयात. सुशांत सिंह राजपूत की हत्या के बाद कई चीज़ें बाहर निकल के आई हैं. कुछ मैंने इंटरव्यूज़ पढ़े हैं, कुछ डायरेक्टली भी बात की है. तो उनके पिताजी का कहना है कि वो फिल्म इंडस्ट्री में हो रही टेंशन के करके बहुत ज़्यादा परेशान थे. अभिषेक कपूर जिन्होंने उन्हें लॉन्च किया, उनके साथ हाल ही में एक फिल्म की है केदारनाथ. उनका कहना है कि इट वॉज अ सिस्टमैटिक डिसमेंटलिंग ऑफ अ फ्रजाइल माइंड. अंकिता जो उनकी लॉन्ग टर्म पार्टनर रह चुकी हैं, उनका कहना है कि वो सामाजिक रूप से की गई अपमान और बेइज्जती नहीं सहन कर पाया. तो अब मैं आपको बताऊंगी कि मूवी माफिया ने ना कि सिर्फ उनको बैन किया था, सिस्टमैटिक डिसमेंटलिंग, कैसे कतरा कतरा करके उनका दिमाग तोड़ा गया है, उनको मारा गया है. तो ब्लाइंड आइटम आप इसलिए लिखते हैं क्योंकि आप जब झूठ लिखना होता है, आप को के अगेंस्ट कोई लीगल एक्शन नहीं लिया सकता क्योंकि आपका तो नाम ही नहीं लिखा, मगर उसकी जो डिस्क्रिप्शन होती है, जैसे मेरे बारे में लिखा जाएगा कि जिस लड़की के घुंघराले बाल हैं, जिसको नेशनल अवार्ड मिला हुआ है, साइकोटिक है, इस तरह से जो कि मनाली से डिस्क्रिप्शन पूरी दी जाएगी मगर नाम नहीं लिखा जाएगा. 23 अगस्त 2017 को बॉलीवुड लाइव सुशांत के बारे में लिखता है कि वो जब भी सेक्स करता है तो सिर्फ अपने ही गाने सुनता है, वो सबसे बड़ा नार्सिसिस्ट है. 16 दिसंबर 2016 में मुंबई मिरर लिखता है कि सुशांत एक ट्रक ड्राइवर की तरह लगता है. 22 फरवरी 2019 को मुंबई मिरर लिखता है कि पार्टी में तमाशा करने के बाद सुशांत ने कांच की बोतल एक डायरेक्टर के सर पे दे मारी. 18 अक्टूबर 2018 को डीएनए लिखता है कि सुशांत ने अपनी को एक्टर का रेप किया और वो मीटू के चलते अब जेल जा सकता है. और ऐसी न जाने कितने अनगिनत झूठ. और ये जो बुद्धिजीवी जर्नलिस्ट हैं, ये जो चील कौए गिद्ध हैं जो मूवी माफिया के पाले हुए हैं, ये इसको मेंटल इमोशनल साइकोलॉजिकल लिंचिंग को जर्नलिज्म कहते हैं. मेरे बारे में आज तक जो भी कहा गया मैंने कुछ नहीं कहा, लेकिन जब एक स्वतंत्रता सेनानी के खिलाफ गंदगी लिखी गई, मैंने उस जर्नलिस्ट को कॉन्फ्रंट किया. आपको पता है उसी रात 4 सीनियर जर्नलिस्ट ने मेरे खिलाफ एक गिल्ड बनाई. ऐलान किया गया कि इसकी फिल्म को बैन किया जाए, फ्लॉप किया जाए. आपको पता है 3000 जर्नलिस्ट गैंग अप होते हैं एक अकेली लड़की पर, उसकी इमोशनल लिंचिंग करते हैं सरेआम, और ये समाज कुछ नहीं कहता, कानून कुछ नहीं कहता है. मैंने उन पे केस करने की कोशिश की मगर 1 महीने बाद वो गायब हो गई. मेरी फिल्म रिलीज हुई, गायब हो गई. तो मेरा कहने का मतलब ये है कि अगर ये समाज जिस अन्याय की बुनियाद पर खड़ा है और कभी आवाज नहीं, आप ये पढ़ते हैं, चटकारे लेते हैं, कभी आपने सोचा है कि कभी नेपो किड्स के बारे में ये क्यों नहीं लिखा? दरम्यान आतापर्यंत सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी कसा तपास सुरू आहे आपण एक नजर टाकूया. संजय लीला बन्साळीची या सगळ्या संदर्भात आता चौकशी होणार आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती वांद्रे पोलिसांकडून तिची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणी आता रियाची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याच्या सोबतचे जे त्याचे कलीग आहेत त्यांचा सुद्धा समावेश आहे. सुशांतची बहीण मीतू सिंग यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सुशांतचा मित्र महेशची सुद्धा या प्रकरणी चौकशी झालेली आहे. त्याच्याकडून सुद्धा माहिती जमवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आहे. मित्र महेशला सुशांतचा अखेरचा फोन होता, त्यामुळे शेवटच्या संभाषणात तो नेमकं काय बोलला हे सुद्धा पोलिसांनी जाणून घेतलंय. कोरोनाच्या संकटामुळे राज्यावर आर्थिक संकट आल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. पुढच्या महिन्यात राज्य सरकारला पगार देण्यासाठी कर्ज काढावं लागेल अशी सद्यस्थिती असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर सारथीवरून लोक राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. सारथीसाठी बजेटमध्ये 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून सारथीच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या कशा मिळतील याचा फोकस असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी सारथी बंद पडू देणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय.
कोरोना रुग्णांना नेणाऱ्या खासगी रुग्णवाहिकांना आता चांगलाच चाप बसणार आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी आता राज्य सरकार प्रति किलोमीटरचे दर निश्चित करून देणार आहे। त्याचबरोबर एक हेल्पलाईन सुद्धा सुरू केली जाईल। जर कुणी जादा दर आकारायचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय। तर दुसरा महत्त्वाचा निर्णय आहे आयसीयूच्या बद्दल। राज्यातील सर्व कोविड रुग्णालयांमधल्या आयसीयू मध्ये आता सीसीटीव्ही बसवलं जाणार आहे, जेणेकरून कुटुंबियांना रुग्णाला पाहता येईल आणि उपचार नीट सुरू आहेत की नाही यावर लक्ष ठेवणंही शक्य होणार आहे। सर्व हॉस्पिटल्सना निर्देश आणि आदेश देतो आहोत की प्रत्येक हॉस्पिटल्सने कोविड हॉस्पिटलने त्या ठिकाणी पेशंटसाठी एक ठराविक जागा नेमून दिली पाहिजे नातेवाईकांसाठी, आणि ते नातेवाईकांना त्यांच्या पेशंट्सला त्या ठिकाणावरून जर तो पेशंट आयसीयूमध्ये नसेल, थोडाफार फिरत वगैरे असेल, ऑक्सिजनच्या ह्याच्यात असेल, तर तो त्यांना तिथून वरून बोलूसुद्धा शकला पाहिजे। म्हणजे CCTV कॅमेरे हे आयसीयूमध्ये आणि संबंध हॉस्पिटल्समध्ये बसवण्याच्या संदर्भातले आदेश आम्ही या निमित्ताने देतो आहोत। याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातली आहे। उद्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीची जाहीर होणार आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस होणार असल्याची माहिती मिळते। नाराज नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचा कार्यकारिणीत समावेश होणार का, याबद्दलचं प्रश्नचिन्ह मात्र कायम आहे। चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नवी कार्यकारिणी जाहीर होणार आहे। तेव्हा भाजपमध्ये निवडणुकीच्या नंतर जे मंथन सुरू आहे, त्या मंथनामध्ये आता चंद्रकांत पाटील कार्यकारिणीमध्ये कोणाचा समावेश करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकार गेल्यानंतर भाजपमध्ये नाराजांची खूप मोठी संख्या सुद्धा आपल्याला दिसली होती। त्या सगळ्यांचं पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। विवेक, ज्या नाराजांना आमदारकी मिळाली नाही त्यांना आता कार्यकारिणीत संधी तरी मिळणार का? विलास, खरं तर हाच प्रश्न सगळेजण विचारतायत, पण विधान परिषदेच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं त्याचं उत्तर देऊन ठेवलेलं होतं। कारण जे भारतीय जनता पक्षाचे नाराज नेते आहेत त्यांना विधान परिषदेमध्ये अपेक्षा होती की आपल्याला तिकीट मिळेल, आपली वर्णी लागेल, तिथं त्यांना स्थान देण्यात आलं नव्हतं। उद्याची जी कार्यकारिणी जाहीर होणार आहे त्यात त्यांना स्थान मिळेल का हे पाहावं लागेल। पण चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, गेल्या राज्य सरकारमध्ये ते ऊर्जा मंत्री होते। नागपूरमधून त्यांना तिकीट नाकारण्यात आलेलं होतं, विधान परिषद देखील नाकारण्यात आलेली होती। त्यांना मात्र प्रदेश सरचिटणीस म्हणून या उद्याच्या कार्यकारिणीत स्थान मिळणार आहे असं आपल्याला कळत आहे। उद्या ही कार्यकारिणी जाहीर होईल। चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर होणं खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अपेक्षित होतं, पण कोरोनामुळे या सगळ्या गोष्टींना वेळ लागलेला आहे। आपल्याला असं कळतं की गेल्या 15 दिवसांपूर्वीच केंद्र नेतृत्वाने भारतीय जनता पक्षाच्या या नवीन यादीला हिरवा कंदील दिलेला आहे। उद्या जाहीरपणे आता कळू शकणार आहे की नेमकं या कार्यकारिणीत कोणाला स्थान मिळणार आहे। विलास, धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। खासगी रुग्णालयांच्या मनमानी विरोधात आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। छावा जनक्रांती संघटनेच्या अलका मोरे यांनी रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याचा मोरे यांनी आरोप केलेला आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आता मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। रुग्णांकडून बिल आकारल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। अव्वाच्या सव्वा जे बिल आकारलं जातंय त्याला विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी हा इशारा दिलेला आहे आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।